अजब रमा राघवची जोडी। रमा रमा आली असेल। राघव ये 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 रमाला इथे आण। ये इथे हा ठेवते इथे। अरे रमा ही तर शुद्धीवरच नाहीये। अरे मला पोलिसांनी फोन केला तेव्हा ही म्हणजे हे एवढं असं झालं असेल असं मला वाटलं नव्हतं। ताई तुम्ही शांत व्हा, शांत। काही नाही, सुखरूप आहेत त्या आणि त्यांना फक्त झोपण्याची गरज आहे, मग नशा उतरेल त्यांची। राघव तू रमाला घरी सुखरूप आणून पोचवलंस, तुझे खरंच आमच्यावरती खूप उपकार आहेत। मनापासून थँक्यू। नाही मला थँक्यू म्हणू नका तुम्ही, माझ्या ऑफिसमधल्या सहकार्याची एवढी काळजी घेणारच ना मी। राघव राघव तू हारलास, मी जिंकले राघव। ही राघव ही शुद्धीवर लक्ष नका देऊ, त्या बरळत आहेत फक्त। राघव मगाशी पोलिसांचा फोन आला ना तेव्हा खूप टेन्शन आलं होतं मला। तुम्हाला खरं तर रमाच्याच अशा वागण्यामुळे पोलिसांनी अडवलं ना। मला नेमकं काय झालं होतं सांगशील का? म्हणजे हे जे काही प्रॉब्लेम झालेत ते रमामुळेच झालेत ना? मला मोकळेपणाने सांग ना काय झाले ते, मला खूप काळजी वाटते तिची। बघा पोलीस जेव्हा गस्त घालत होते तेव्हा रमा मॅडम शुद्धीवरच होत्या, पण अगदी जेमतेम। त्या काय बोलत होत्या ते त्यांचं त्यांनाही कळत नव्हतं। म्हणूनच तर खरं तर पोलिसांनी आम्हाला अटकलं। तुम्हाला पोलिसांनी काही त्रास नाही दिला ना? नाही, पोलीस त्यांचं काम करत होते। सामान्य नागरिकांना पोलीस का त्रास देतील? डान्स चॅलेंज बरं, रमा मॅडम आता सुखरूप पोचल्यात तर मी निघतो। माझ्या घरचेही वाट बघत असतील ना? राघव मला माहिती आहे तू स्वतःहून मला काहीच सांगणार नाहीस, पण नशेमध्ये रमानी तुला खूप त्रास दिला असेल। रमाच्या वतीने मी तुला सॉरी म्हणते। तुम्ही सॉरी म्हणू नका, अहो यात तुमची काहीच चूक नाहीये आणि रमा मॅडमची काही चूक नाही। चूक आहे त्यांच्या पोटातल्या दारूची। ही दारूच माणसाच्या शरीराचा आणि मनाचाही तोल घालवते। मला खरंच कळत नाही काय करायचं। काळजी वाटते मला रमाची। जमल्यास रमा मॅडमना अशा चुकीच्या सवयींपासून दूर ठेवा आणि मुळात म्हणजे त्यांनी मला कुठलाही त्रास दिलाय असा समज करून घेऊ नका। रमा मॅडमनी मला कुठलाही त्रास दिलेला नाही। अहो त्यांचं मन अगदी नितळ आहे, लहान मुलांसारख्या अगदी निष्पाप आहेत त्या। आताच बघा ना, एखाद्या झोपेत बडबडणाऱ्या बाळासारख्या दिसत आहेत। असो, झोपू द्या त्यांना, त्या दमल्या आहेत। मी निघतो, येतो। थँक्स। राघव तू हारलास, तू हारलास माझ्या समोर। पण राघव तू मला खूप आवडतोस, खूप आवडतोस। मला ना वरुणचं लक्षण काही ठीक दिसत नाही। अगं प्रेमात पडलेला मुलगा आहे तो, त्याच्या डोक्यात रमाशिवाय कुठलाही विचार नसेल। मंदा
आय मीन वरून खरंच रमाच्याच प्रेमात पडला असेल ना, का दुसऱ्या कोणत्या तरी वेगळ्या मुलीच्या प्रेमात? भलतीच शंका येते तुझ्या मनामध्ये, आणि कशासाठी? बघ ना, तो सतत ना त्या मुलीबद्दल बोलत असतो, सतत तिच्या विचारात हरवलेला असतो, पण ना त्याने एकदाही रमाचं नाव नाही घेतलं. रमाबद्दल काहीच नाही बोलला तो. रमा अशी दिसते, रमा अशी बोलते, मी रमाला भेटलो, रमाशी बोललो, काही स्पष्टपणे सांगत नाही तो रे. मला ना जरा हे सगळं ऑड वाटतं. तो खरंच रमालाच प्रपोज करणार असेल ना? ऑफकोर्स. अगं त्याच्या मनात दुसरी कुठची मुलगी असती तर आतापर्यंत आपल्याला कळलं नसतं का? हे बघ मानसी, तुझ्या मनात शंका आली ना, आपण लगेच वरुणला जाऊन विचारूया की बाबा आमच्या समोर तू रमाचं नाव का घेत नाहीस. चल. मॉम मॉम हाय डॅड. हॅलो. मॉम, तुझ्याकडे रमाचा दुसरा नंबर असेल ना, प्लीज देशील का? अरे वरुण, तुझ्याकडे तिचे नंबर्स आहेत ना? अगं नाही, तिचा एकच नंबर आहे. कालपासून तोही लागत नाही. म्हणजे आधी ती फोन उचलत नव्हती, आता तर फोनच स्विच ऑफ येतोय. माझ्याकडे तिचा दुसरा नंबर नाहीये रे. तू लावण्य आंटीला फोन कर ना. नाही नाही, नको नको, मला आहे ना रमाशी थोडं पर्सनल बोलायचं होतं. जाऊ दे, बघतो मी. तिने जर फोन उचलला नाही ना तर तिच्या घरीच जाईन. येतो मी. बस आता खुश. वरुण थेट रमाचं नाव घेऊन बोलला, आणि एक रात्र रमाशी बोलला नाही तर त्याचा जीव कसा खालीवर होत होता बघितलंस ना. खरंच मंदार, खूप रिलॅक्स फील होतंय. रमाची आणि वरुणची जोडी जमलीये, हेच खरंय. हा तुझा फॉल्ट नाहीये, हा तुझ्या अपब्रिंगिंगचा फॉल्ट आहे. आणि या सगळ्यामुळे आपल्या दोघांचंही नुकसान होतंय. कळतंय का तुला? आणि हे सगळं कोणामुळे होतंय? हे रिस्पॉन्सिबल आहेत. अंकल गुरुजी, यू आर रिस्पॉन्सिबल. काही झालंय का? बस राघव, काल जे काही घडलं ते पुरेसं नाहीये का? हे बघ, काल मी बोललो नसीन, पण जे काही घडलंय ते विसरण्यासारखं नाहीये. हे बघा, तो विषय बंद झाला, गेलं गंगेला मिळालं. तुम्ही तिथे जाऊ नका. तिथे म्हणजे कुठे? अरे गजानन म्हणतोय की गिरीश परांजपेंच्या घरी जाऊन त्यांच्या कानावर सगळं घालणार आहे. पण आबा, तुम्ही आता तिथे जाऊन काही बोललात तर हे प्रकरण आणखी चिघळेल. ती रमा परांजपे काय आता इथे पुन्हा तर येणार नाहीये, मग आपण कशाला हे सगळं वाढवायचं? कार्तिकेय, आपल्या डोळ्यासमोर एखादं घर जळतंय, पण ते घर आपलं नाही, दुसऱ्याचं आहे, म्हणून आपण फक्त बघत बसायचं का? त्या ज्वाळा बघत बसायच्या? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गिरीश परांजपे माझे जुने स्नेही आहेत. त्यांच्या घरी सुख समाधान नांदू दे अशी देवाकडे प्रार्थना केली आहे मी. मग त्यांची मुलगी चुकत असेल तर त्यांच्या कानावर घालणं माझं कर्तव्य नाहीये का? अरे त्यांची मुलगी अशीच जर वागत राहिली तर परांजपेंचं आयुष्यभराचं नुकसान होईल, आणि हे नुकसान गप्प बसून उघड्या डोळ्याने मी नाही बघू शकत रे. जसा राघव माझ्यासाठी आहे तसं रमाप्रती माझं काही कर्तव्य आहे. आणि त्यासाठी मला परांजपेंच्या घरी जाणं भाग आहे. अरे गजा, काय गरज आहे? पण आता ते बघून घेतील ना, काय सांगायचं काय नाही सांगायचं, काय शिकवायचं ठरवतील ते. काही माणसं असतात ते स्वतःच्या चुकांमधून शिकतात, पण काही माणसांना दुसऱ्याने समजावावं लागतं, आणि माझ्या मते रमा त्यातली आहे.
पण आबा याचा उलट परिणाम झाला तर? तुम्हाला तर माहिती आहे ना ती किती उद्धट मुलगी आहे. नाहीतर काय, त्या इगो क्वीनच्या तोंडाचा पट्टा एकदा सुरू झाला की ती कोणाच्याही वयाचा मान राखत नाही. आणि आपण बघितलंय हे पहा, मला असं वाटतं आपण सगळ्यांनीच तिच्यापासून एक 4 हात लांबच राहिलेलं बरं. हो ना गजानना, अरे ती मुलगी काहीतरी उद्धटासारखं बोलेल, तू रागावशील, पण तुझं बीपी वाढेल परत. पण नको ना जाऊ तू. हो मलाही तसंच वाटतंय. अहो ती मोठ्या घरची मुलगी, तुम्ही तिच्या भल्यासाठी तिला सांगाल, एक वेळ ती समजून घेईल, ती काही बोलणारही नाही. पण तिच्या घरच्यांना नाही आवडलं तर? हो ना बा, तुम्ही तिकडे नातेसंबंध जपायला जाल आणि सगळं बिघडवून याल. अशी भीती वाटते. आपल्याला त्यांच्या ऑफिसच्या घरच्या सगळ्या कार्यांमधून खूप चांगलं उत्पन्न मिळतं आणि जर का तिकडे काही वादावादी झाली तर एका क्षणात ते सगळं उत्पन्न बंद होईल. कार्तिकेय, एका मुलीचं आयुष्य वाया जाऊ नये म्हणून मी धडपडतोय आणि तू उत्पन्नाचा विचार करतोस. आणि मुळात देवाच्या कार्याकडे उत्पन्न म्हणून बघतोच कसा, यासाठी तुला ही विद्या शिकवली का मी? ते काय नाही राघव, आपल्याला परांजप्यांकडे गेलंच पाहिजे. त्या मुलीला समजावणं गरजेचं आहे. काल ती इथे आली, ती तुझी सहकारी म्हणून, तेव्हा तुझ्या उपस्थितीतच हे सगळं व्हायला हवं. राघवा, तू माझ्या बरोबर येतोयस की मी एकटाच जाऊ? नाही, मी येतो. शालिनी बाई, देव पाण्यात ठेव आता. नाही, गजा तसा समजूतदार आहे, समजुतीनं 4 गोष्टी सांगूही शकतो तो. पण तिथे कोणी काही बोललं, तो रागावला तर उगाच अनर्थ नको व्हायला. हो, माझ्यासाठी कॉफी आहे. अरे रात्रभर इथे झोपली माथुर बेबी. रमा बेबी, हे डार्लिंग, उठतेस का? गुड मॉर्निंग. हे बेबी, कम ऑन कम ऑन कम ऑन, गेट अप गेट अप गेट अप गेट अप. ओह, गुड मॉर्निंग. झाली की नाही झोप? हा मम्मा, डोकं खूप दुखतंय अगं. डोंट वरी अबाउट दॅट. सब हँगओव्हर आहे. ओके, ब्लॅक कॉफी प्यालीस ना की मस्त वाटलं तुला. ए मला सांग, काय जोरदार झाली पार्टी? हा, कधी आलीस? तुम्हाला कळलंच नाही. राजू, ब्लॅक कॉफी आण ना पटकन. किती वेळ? मॅडम, हे घे. आणि घेऊन जा लॉन्ड्री बास्केट मध्ये टाक. मम्मा, मम्मा अगं मी कम्प्लीट ब्लँक आहे ग. म्हणजे मला ना काल रात्रीचं काहीच आठवत नाहीये. म्हणजे मी कधी आले, कशी आले, मला कोणी ड्रॉप केलं, मला काहीच आठवत नाहीये. आय गेस मला ना नेहा किंवा मोनाने ड्रॉप केलं असणार. आय एम व्हेरी शुअर. ओके, हा ओव्हर थिंक नको करू. ब्लॅक कॉफी घे, मस्त बरं वाटेल तुला. ओके, हँगओव्हर उतरेल. घे. द्या द्या द्या, ब्लॅक कॉफी द्या, लिंबू सरबत द्या, लाडक्या लेकीला ते सगळं द्या, जेणेकरून तिचा हँगओव्हर निघून जाईल आणि होपफुली ही जरा तरी शुद्धीवर येईल. मोठा पराक्रम गाजून आली आहे लेख. रात्रभर बिचारीने पार्टी केली आहे आणि आता तिला ब्लँक व्हायला जाते. बाळा, इतकी प्यायची कशाला की दुसऱ्या दिवशी काय झालं तेच आठवणार नाही?
रमा तुला सगळ्या प्रकारची सूट दिली आहे, त्याचा इतका गैरफायदा नाही ग उठवायचा. ओ गिरीश प्लीज, म्हणजे आता हिने हिच्या फ्रेंड्स बरोबर जे सेलिब्रेशन केलं तेही चालत नाहीये का तुला? तुला चालतंय हे सगळं, हाच तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे लावण्या. तुला नुसतं चालतच नाही तर तू हिला ऍक्टिव्हली एनकरेज करतेस. आपली मुलगी चुकते हे तुला कळू शकत नाहीये. डॅड प्लीज मॉमला काही बोलू नकोस. ह्या सगळ्यात खरंच तिचा काही फॉल्ट नाहीये. रमा बेटा, तू रात्रभर कुठे असतेस, कधी येतेस याची सुद्धा तुझ्या मॉमला काळजी नाहीये आणि तरी तू म्हणतेस की तिचा काही फॉल्ट नाही. टेल मी लावण्या, तुला इतकं तरी माहिती आहे ही काल रात्री किती वाजता घरी आली, कशी आली, टॅक्सीने आली, एकटी आली का त्याच्याबरोबर मैत्रिणी होत्या? टेल मी. काल रात्री राघवनी रमाला घरी आणून सोडलंय. व्हॉट? राघव? ओ वंडर. तरीच आपली लेक त्या अवस्थेत सुद्धा सुखरूप घरी आलेली आहे. ही मुलगी जितकी इरिस्पॉन्सिबल आहे तितकाच तो राघव अत्यंत रिस्पॉन्सिबल मुलगा आहे. प्लीज. काल राघवनी रमाला घरी आणून सोडलं तेव्हा तुम्ही झोपला होतात लावण्याताई, त्यामुळे मी तुम्हाला उठवलं नाही. पण आल्यानंतर रमा इथेच झोपली होती. रमा काल राघव बरोबर होती हे ऐकून माझं अर्ध टेन्शनच गुल झालेलं आहे. मला एक छान आयडिया सुचलेली आहे. मी एक सुंदर डिसिजन घेतलेला आहे. रमा, तुला इथून पुढे जे काय करायचं असेल ते तू कर, मात्र तू कुठेही जाशील तिथे तुझ्या बरोबर राघव असायला हवा. व्हॉट? डॅड, मला अशा कुठल्या बॉडीगार्डची गरज नाहीये. मी स्वतःची काळजी घेऊ शकते. अच्छा, म्हणजे काल रात्री तू स्वतःची काळजी घेतलीस त्याची? हे असं काय? गिरीश, मॉम, हे काय लहान बाळ आहे का रे आता? तिला तिची अशी पर्सनल स्पेस आहे का नाही? तो मुलगा, स्पेशली तो मुलगा रमाच्या आसपासही फिरकायला नकोय मला. आधीच सांगून ठेवते. दॅट्स फायनल. गिरीश साहेब, गजानन गुरुजी आलेत. अरे गजानन गुरुजी, या या. नाही नाही ठीक आहे, चपला चालतात आमच्याकडे. चहा का कॉफी? नाही नाही, काही नको. निदान पाणी तरी. पाणी आणते. आज अचानक सकाळी सकाळी येणं केलं. गिरीशराव, विषय महत्वाचा आहे आणि गंभीर आहे म्हणून तातडीने येणं केलं. अरे तुम्ही बसा ना. काय झालंय गुरुजी? म्हणजे आमचं काही चुकलंय का? हे बघा गिरीशराव, जे काही घडलंय ते मी सांगितल्यावर तुम्हीच ठरवा यात चूक कोणाची आहे. काल मध्यरात्री तुमची ज्येष्ठ कन्या रमा आमच्या घरी आली होती. काय? आता ती आमच्या घरी आली याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही, पण तिचा प्रहर चुकला. तिने काल
मद्यपान केलं होतं.